नमस्कार, कसे आहात सगळे? तर मस्त मजेत असाल. आजच्या नवीन ब्लॉगमध्ये मी तुमचं खूप सारं स्वागत करतो. तर आणि याची आज कंप्लेंट आहे माझ्याकडे. अचानकच मी बसलेलो तोंड बघा फुगडी कशी. याची कंप्लेंट आणण्याकडनंच आहे का? मी असंच बसलेलो आणि एकदमच म्हणायला लागले की सारखी मला चपाती भाजी देते वेगळं काय तर दे. आता दुसरं काय द्यायचं टिफिनमध्ये? चपाती भाजी खाल्लेलं चांगलं असते. सांग, काय कंप्लेंट आहे तुझी? मॅमनं मला आज ओरडलं. काय ओरडलं? सांग कंप्लेंट काय? मॅमनं मला ओरडलं. का ओरडलं सांग. मम्मी सारखं चपाती खोटं बोललीस? मॅमला विचारू द्या. हा विचारू नको, मी खोटं नाही बोललेलं. मॅमनं ओरडले पण नाही म्हणे. टिफिनला काय द्यायचं मग तुला? उपीट, आणि भाकरी. भाकरी देऊ तुला उद्या? मग उपीट, फ्रेंच फ्राईज, हा आणि अनार, अप्पा, ऑरेंज, कस्टर्ड ॲपल, असं काय काय देत जा फ्रूट. आणि काय? नूडल्स. हा, नूडल्स खाल्लं पोट फाडायला लागते माहिती आहे? नाही, घरातच बनवायचं. चपातीचं बनवायचं. हा, तुला येतं बनवायला? बनव बघू तू उद्या. चटणी आहे काय? हाय की चटणी. कढीपत्ता, कढीपत्ता आहे. कुकू. कुकडू कशाला लागते त्याला नूडल्सला? बाबा कसं आणतात? हा, बाबा आणतात. लुडचं आहे? नाही. मी म्हणायचं. तर आणि काल हट्ट केला होता की तिला डब्याला सारखं चपाती भाजी देते. मग म्हटलं मी उपीट करू काय? तर मी उपीट केलं, शेवाळ्याचं उपीट केलं. तर तिचं मत आहे की येल्लो नको, व्हाईटवालं रव्याचं उपीट पाहिजे. तर मी हे केले आणि ते खाईना झाले. ये काय येल्लो खाऊ द्या, व्हाईट करूया. हां, आता येल्लो खाऊ द्या, व्हाईट करूया. तर मी हे उपीट केलेलं. उपीट काय म्हणलीस? हां, हां. आणि तू मॅगी खातेस तवा? ये बाई, त्यात हळद घातला का म्हणते येल्लो झालं. मग येल्लोच आहे ना. अनया खातच नव्हती. मग मी आणायला म्हटलं मी तुला चॉकलेट देतो. मग कुठे ते खायला बसली. ते पण कसं तरी तिनं तोंड तुम्ही बघू शकता, कसं तरी जबरदस्ती खाल्लं. थोडंच खाल्लं. म्हटली मला नकोच आहे. तिला साधं उपीट हवं होतं. असं मुलगी हट्ट करते. तिला खरं असं आहे की टिफिनमध्ये काही द्या, ती येते खाऊन. असं काही तिचं नाही. त्यानंतर मग तिचे पप्पा गेले आणि आज मला आणायला आवरून सोडायचं होतं. नाही तर दरवेळी कसं असतं, आणायचा पप्पा असला ना तर तिला अंघोळ घालणं आणि तिला आवरणं हे तिचा पप्पा करतो आणि मी फक्त टिफिन बनवायचा. आणि कधी जर माझं पटकन आवरलं असलं तर मग मी आणायला आवरतो आणि मग तिचे पप्पा तिला सोडायला जातात. पण आज जरा त्यांना लवकर जायचं होतं आणायच्या पप्पाला, त्यामुळे मग मलाच तिचं आवरायचं होतं आणि मलाच सोडायचं होतं.
असं 2-3 दिवस थोडीशी दगदग चालू आहे. मग मी तिचे पहिला केस घालून घेतले. त्या आण्याला ना आता केस वाढवायचे आहेत तिची, त्यामुळे मग अजून कटच नाही केले. थोडं म्हटलं आणि चांगले वाढू देत, मग शेप देईन त्याला. आज मी एकच वेणी घातली तिची. कारण 2 वेण्या घातल्या ना, ती काय करते, पूर्ण केसांना विस्कटून येते शाळेतून. मग तिचे केस वगैरे तयार झाले आणि म्हटलं शूज घालून घ्यावं. तर म्हटलं पहिला देवाला नमस्कार कर. मग ती नमस्कार करायला गेली. रोजचं तिचं रुटीन हेच आहे. मग त्यानंतर मी तिला शूज घालून घेतले. तसं ती घालते कधी-कधी वेळ झाला ना, तर अनया तिचं ती आता शूज आणि सॉक्स घालून घेते. त्यानंतर तिची सगळं तयारी झाली. मग मी टिफिन वगैरे भरून घेतला आणि मग म्हटलं बॅग सगळी भरून घेतली. चेक केलं की बॅगेत सगळं आहे का नाही. कारण कधी-कधी काय होतं, ती बुक्स इकडं-तिकडं टाकून देते, पेन्सिल वगैरे इकडे-तिकडे फेकून देते. मग बॅग भरली तोवर त्या समोरच्या दीदी आल्या. मग आता त्यांच्याशी बोलत-बोलत मी इकडे बॅग पण भरून घेतली. एकतर आम्हाला लेट झाला होता आणि त्या आल्या तर त्यांना जा पण म्हणू शकत नव्हतो. मग त्यांच्याशी बोलत-बोलत मी बॅग भरून घेतली आणि आता आम्ही दोघी स्कूलला चाललो. तर जाता-जाता झालं म्हटलं की पावसाचे थेंब यायला लागले. मग मी काय म्हटलं कोट घालत नाही, आण्यालाच घालते कारण ती जास्त गरजेचं आहे शाळेला भिजू नये म्हणून. मग मी तिला कोट घालून घेतला. तेव्हा त्या खालच्या दीदी आल्या. मग त्यांच्याशी पण माझ्या गप्पा चालू झाल्या. गप्पा करत-करतच मग एकतर वेळ वेळ झाला ना, की असं सगळं गोंधळ उडतो. वेळ तर झालाच होता. मग त्यात आता त्या दीदी आल्या. मग त्या सांगत होत्या त्यांच्याकडे आज कार्तिकीय पूजा काहीतरी म्हटलं आता. ते आहे, मोठी पूजा असते त्यांच्याकडे. मग मी सकाळीच त्यांनी आवरलं होतं आणि माझा काहीच कामाचा पत्ता नव्हता. आणि आण्याला मी कोट घातला तर ती तिचं पळणं चालू झालं. मग मी म्हटलं आता मी काही कोट घालतच नाही कारण लेट खूप झाला होता. बॅगला कवर घातला, सीट पुसून घेतली कारण पावसाने खूप भिजली होती आणि म्हटलं आता चला जाऊयात कारण लेट झाला होता आम्हाला. 9:30ला शाळा असते आणि मी तर 9:20 वाजलेले मला आणि मग त्या गेल्या दीदी आणि मी गेलो शाळेजवळ आलो. इतका पण लेट झाला नव्हता आणि याला शाळेत सोडलं. मग येता-येता मला आणि पेट्रोल पेट्रोल घालायचं होतं. पंपावर पण गर्दी होती त्यामुळे मला तिथे थोडासा वेळ झाला आज. त्यानंतर मी घरी आलो. पाऊस नेमका नव्हता त्यामुळे बरं झालं, नाहीतर माझी लईच ओढाताण झाली असती. मग गाडी लावली. म्हटलं देवासाठी थोडी फुलं घेऊन यावी. कारण इथे एक झाड आहे पलीकडे, तिथे जास्वंदाची खूप छान फुलं लागतात. मग मी फुलं आणायला गेलो. म्हटलं परत आणि कुठं खाली यायचं. मग मी फुलं घेतली, आण्याचा रेनकोट घेतला आणि मी घरी आलो. आता माझी बाकीची जी काही कामं राहिलेली ती मला करायची होती. तर मी पहिला कपडे धुवून घेतले कारण पावसाचे वातावरण आहे, वाळत नाहीत कपडे. आज एकतर म्हणजे लेट नाही झाला. मी सकाळी थोडी जी कपडे होती ती धुवून घेतली होती. त्यामुळे जी आता आन्याच्या पप्पांनी आणि आन्यानी जी अंघोळ केली त्या दोघांचेच कपडे पडले होते. मग मी ती पहिला धुवून घेतली. म्हटलं आता वाळतील तरी पटकन. वारं होतं पण पाऊस पण भरपूर होता. मग कपडे धुवून झाली. आन्याची मला चप्पल पण धुवायचे होते कारण ती रोज काय असं करते, खाली खेळायला गेली ना मातीत खूप घाण करून घेते चिखलामध्ये. त्यामुळे रोजच्या रोज मी तिची चप्पल धुतोच. म्हणजे काय होतं, ते संध्याकाळी म्हणजे दुपारी शाळेतून येऊन संध्याकाळी खाली खेळायला जाऊपर्यंत मस्त वाळून जातात तिचे चप्पल. आणि एक असं आहे की तिचं एक घालत नाही, 2-3 जोड तिचे बदलायलाच लागतात. मग चप्पल वगैरे धुवून झाले. म्हटलं आता कपडे वाळत घालून घेतो. हे एवढे सकाळी मी धुतले होते कपडे आणि आता परत ह्या दोघांचे कपडे पडले होते. इतके रोज कपडे पडतात. सगळे मला हेच म्हणतात की तुम्ही तिघं आहे आणि कपडे असं. कारण की आन्याचे पप्पा दोनदा अंघोळ करतात. आन्या पण शाळेचा ड्रेस वेगळा, परत घरी आल्यानंतर घरात ड्रेस वेगळा घालते. खाली जाताना परत तिला मी फुल कपडे घालतो. तर तो एक जोड पडतो. म्हणजे ह्या दोघांचे 2-3 जोड दिवसाचे पडतात. त्यामुळे कपडे आमचे भरपूर होतात आणि रोजच्या रोज धुवायला लागतात. त्यामुळे जास्तच कपडे दिसतात. आणि मी नेमकं कपडे घातले आणि बस पाऊस चालू झाला. तुम्ही बघू शकता. पण आता काय झालंय, थोडंसं ना दोऱ्या मी अशा वाकड्या-तिकड्या बांधल्यात त्यामुळे आता जास्त पाऊस आत येत नाही. मग दिवसभर मी इथंच गॅलरीत कपडे घातली ना, तर बऱ्यापैकी वाळून जातात. संध्याकाळी आत टाकली ना कपडे, तर मस्तपैकी वाळून जातात. त्यानंतर माझं काम असंच पडलेलं, फक्त कपडे झालते. मग ह्या दोघी येऊन बसल्या. ते आमची तीजची तयारी चालली होती. तीजला काहीतरी सेलिब्रेशन करायचं, साडी वगैरे घालायचं, त्याचीच बोलणं चाललेलं. मग त्या येताना मला त्यांच्या घरी आज
पूजा असते काय तर. मी जसं तुम्हाला पहिला सांगितलं होतं. मग त्या खीर आणि हे वडे घेऊन आले होते. मला एकतर भूक लागलेली, त्यामुळे मी ते वडे खाल्ले. मग मी आणायला गेले आणि नेमकं आज ऊन होतं आणि आणायला मस्त बिना पावसात न भिजता आणायला घेऊन आलो घरी. आज छान वातावरण झालं होतं. सकाळी जाताना थोडा लागला पाऊस, पण येताना काही पाऊस नव्हता. मग मी आणायला घेऊन आलो घरी. आलो आणि आम्ही जेवण वगैरे केलं. आन्याचे पप्पा पण आले. जेवण तेन झालं. मग आन्या म्हटली, की "मम्मी मला झोपायचं नाहीये, अभ्यासच करायचा आहे." मग आन्याचा मी अभ्यास घेतला. आता आन्या बऱ्यापैकी दुपारी झोपणं तिनं बंदच केलंय. तर असं काहीसं हा माझा आजचा दिवस होता. खूप धावपळ झाली, पण छान गेला दिवस. आता बघू दुपार तरी कशी जाते. अजून तर आम्ही दोघी पण झोपलेलो नाहीये. अभ्यासच आणायचा चालू आहे. आता आणायचा अभ्यास घ्यायचा. बघू थोडा वेळ ती झोपली तर. आणि आजच्या मुलांना ना इतका अभ्यास आहे, की आपल्याला पण तेवढा नव्हता. त्या मानानं आन्या खूपच करते असं वाटतं. तर असं काहीसा हा आमचा आजचा दिवस होता. तर तुम्हाला हा व्लॉग कसा वाटला नक्की सांगा. काळजी घ्या सगळे.